तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात 4,000 केळी झाडे जमीनदोस्त. वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे प्रगतिशील शेतकऱ्यांना लावलेल्या 4,000 इलायची केळे व 12 लाखांचं नुकसान. तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. येथील प्रयोगशील शेतकरी देवेंद्र विनोद चौधरी यांच्या 3.5 एकर क्षेत्रातील इलायची केळीची बाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. चौधरी यांनी मोठ्या कष्टाने 4,000 झाडांची जोपासना केली होती. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे काढणीवर आलेली झाडे मुळासकट उपटून पडल्यानं 12 ते 13 लाखांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनानं या घटनेची तातडीनं पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. मी देवेंद्र विनोद चौधरी, राहणार तळोदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार व शिवार दलेलपूर. मी दलेलपूर शिवारात 3.5 एकरमध्ये इलायची केळी लावली होती. ती इलायची केळी मागील एप्रिल महिन्यात लागवड केली असून आता हार्वेस्टिंगची वेळ आली होती. 4,000 झाडे मी लागवड केली होती व माझा माल पूर्णपणे तयार झाला होता व हार्वेस्टिंगची वेळ येऊन गेली होती. पण अचानक आलेला वादळी वारामुळे माझ्या पूर्ण बाग पडून गेला व जेव्हा केळी लागवड केली त्यावेळेस मी पीक विमासुद्धा काढायला गेलो होतो. पण टेक्निकल अडचणीमुळे तो पीक विमा काय आला नाही, नेटवर्क चालला नाही किंवा साईटला अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी आल्या भरपूर, तर साईट पण चालली नाही. तर सरकारला, शासनाला माझी नम्र विनंती आहे, लवकरात लवकर माझ्या बागेचा पंचनामा करावा व पंचनामा करून अधिक रक्कम मला मिळावी ही नम्र विनंती करतो व लवकरात लवकर मला रक्कम मिळावी व माझी भरपाई करून द्यावी ही नम्र विनंती करतो.